स्ट्रॉबेरीसाठी जगप्रसिद्ध असलेल्या सातारा जिल्ह्यातल्या महाबळेश्वर इथल्या भिलार गावची ओळख आता बदलणार आहे। भिलारची ओळख आता देशातलं पहिलं पुस्तकांची गाव अशी झाली आहे। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या पुस्तकाच्या गावचं उद्घाटन मोठ्या उत्साहात करण्यात आलं। सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील स्ट्रॉबेरीसाठी प्रसिद्ध असलेलं भिलार हे गाव आता पुस्तकांचं गाव म्हणून रूपांतरित झालं असून महाराष्ट्रात साकारत असलेल्या भारतातील पहिल्या पुस्तकाच्या गावाचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं। यावेळी शिक्षण मंत्री विनोद तावडे, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, पालकमंत्री विजय शिवतारे यांनीही उपस्थिती लावली होती। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची पाहणी करत समाधान व्यक्त केलं। मराठी भाषा जगभरात पोहोचवण्यासाठी राज्यभरात पुस्तकांची गावं उभी करण्याचा मनोदय मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला। 2000 वर्षापूर्वी 1500 वर्षापूर्वी भविष्याचा वेध काय आहे हे ज्या लोकांनी लिहून ठेवलं, भविष्यामध्ये काय होणार आहे हे ज्या लोकांनी लिहून ठेवलं, खरं म्हणजे आज ही जर वाचन संस्कृती, ही जर पुस्तकांची साहित्याची संस्कृती ही जर आपण जपून ठेवली तर कदाचित आपण पुढच्या पिढीला ज्या गोष्टी द्यायला मूळ विचार आहे तो विचार देखील सर्वांपर्यंत पोहोचेल। ब्रिटन, नेदरलँड्स आणि नॉर्वे प्रमाणेच महाराष्ट्रात पुस्तकांचं गाव म्हणून भिलार येथे त्याची सुरुवात करण्याची संकल्पना शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची असून मराठी साहित्य समृद्ध करण्यासाठी भिलार हे दिशादर्शक ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। मला वाटतं लंडनला गेलो होतो, तिथे हे ऑन वे गाव पाहिलं, पुस्तकांचं गाव, आणि ते पाहायला वाटलं की अरे असंही आपल्या महाराष्ट्रात असलं पाहिजे। आणि त्यानंतर मी खूप प्रयत्न केला आधीच्या सरकारमध्ये, पण जमलं नाही। पण ज्यावेळी सरकार भाजपचं आलं, मलाच ते खातं मिळालं, मी लगेच घोषणा केली आज 2 वर्षात हे पुस्तकांचं गाव आज उभं करतो। पाचगणी ते महाबळेश्वर रस्त्यावर पाचगणीपासून 4 किलोमीटरवर असलेल्या भिलारमध्ये आज साहित्यिकांची मंदिआळी पाहायला मिळाली। साहित्यिकांचं आणि वाचक पर्यटकांचं स्वागत हे ढोल ताशांच्या गजरात करण्यात आलं। संकल्पना निश्चितपणानं एक आदर्शयुक्त संकल्पना या देशामध्ये आणि या महाराष्ट्रामध्ये निश्चितपणानं राबवली जाईल। गावकऱ्यांचा अतिशय उत्साह याच्यामध्ये आणि सहभाग अत्यंत मोलाचा आहे आणि ही नवीन कल्पना पुढे चांगल्या प्रकारे राबवली जाईल अशी मला आशावाद आहे। भिलार गावातील एकूण 25 ठिकाणी वेगवेगळ्या साहित्य प्रकाराची ओळख करून देणारी पुस्तकं ठेवण्यात आली आहेत। भिलार महाबळेश्वरच्या रम्य आणि थंड वातावरणात वाचकांना पुस्तक वाचनाचा विशेष आनंद होणार असून मराठी भाषाच्या विश्वकोशाचे भिलार हे प्रमुख केंद्र बनेल असा विश्वास कवी साहित्यिकांनी व्यक्त केला। ज्ञान आणि संस्कृतीची भिलार सुभेदारी आहे। ज्ञान आणि संस्कृतीची भिलार सुभेदारी आहे। मस्तकासाठी पुस्तक घेऊन शासन उभेदारी आहे। मस्तकासाठी पुस्तक घेऊन शासन उभेदारी आहे। आधी मस्तक मग पुस्तक, पण ह्या मस्तकाचा 2 कानामधील प्रदेश जर सुपीक झाला तर जगातली कोणती लढाई आपण जिंकू शकतो। अनेक प्रकल्प इथे यावेत, जलसे व्हावेत किंवा पोवाडे व्हावेत, असं सगळं मराठीचं जे म्हणून काही आहे ते सगळं समग्रता ज्याला म्हणतात की अमुक एक विशिष्ट विचार, अमुक हे असं काही नाही, हे सगळं सर्वांगीण असं मराठीचं दर्शन इथे होईल। आणि हे उजळायला सुद्धा 2017 साली यावं लागलं, पण ठीक आहे। एखाद्या ठिकाणाचं महात्म्य असं पुस्तकांमुळे वाढावं, अक्षरांमुळे वाढावं, ही खूप मोठी गोष्ट महाराष्ट्रात होते आहे। आणि शासनाला तर आपण कौतुक शासनाचं करावं असं वाटतं, पण मला असं वाटतं की आता लोकांनी सुद्धा पुस्तकांकडे थोडंसं आणखीन बारकाईनं बघायला पाहिजे। देशभरातील वाचक साहित्यिकांसाठी महाबळेश्वर आता पर्यटनाबरोबरच वाचनाचा आनंद लुटता येणारं केंद्र बनणार आहे। अशा प्रकारचा हा देशातील पहिला प्रकल्प असल्यानं मराठी साहित्य चळवळीला एक नवी दिशा मिळणार आहे। विकास भोसले, झी मीडिया, सातारा। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।